हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर दिवसाची सुरुवात आम्ही हैदराबादच्या फेमस स्नो वर्ल्डपासून केली. आउटसाईड टेम्परेचर कितीही असलं तरी इनसाईड तुम्हाला -5 डिग्रीमध्ये रिअल स्नोफॉल एक्सपिरियन्स मिळतो. फॅमिली, फ्रेंड्स आणि किड्ससाठी हे एक परफेक्ट अट्रॅक्शन आहे. आत एंट्री करताच फर्स्ट सेक्शनमध्ये तुम्हाला विंटर गिअर दिले जातात. जॅकेट, ग्लोव्ज, शूज आणि सॉक्स. कारण इनसाईड टेम्परेचर अराउंड -5 डिग्री असतो. आणि मेन सांगायचं म्हटलं तर तिकीट बुक माय शोवरून करा, कारण तिथे तुम्हाला 20% to 25% डिस्काउंट मिळू शकतो. नाहीतर तिकीट काउंटरवरून पण तुम्ही तिकीट बुक करू शकता. आम्ही ऑनलाईन बुकिंग केली होती. स्नो सेशन साधारण 1 hourचाच असतो. आम्ही सगळं विंटर गिअर घालून रेडी झालो आणि आत खरी स्नो ॲडव्हेंचर सुरू होणार होती. आमची लिटल गर्ल ईशा खूप एक्सायटेड होती, कारण ती फर्स्ट टाईम स्नो एक्सपिरियन्स घेणार होती. आणि स्नो दिसायच्या आधीपासूनच ती मला एकच प्रश्न विचारत होती, "मम्मा स्नो कुठे आहे? मम्मा स्नो कुठे आहे? अजून का नाही आला?" आमचा मॉर्निंग स्लॉट होता, पण तुम्ही तुमच्या कन्व्हिनियंट टाईमनुसार स्लॉट बुक करू शकता. वेटिंग एरियामध्ये थोडा वेळ थांबवतात, कारण इनसाईड टेम्परेचर सेट होण्यासाठी थोडा टाईम लागतो. वॉव! दरवाजा ओपन होताच असं फील झालं, की आपण हैदराबादमधून डायरेक्ट काश्मीर किंवा स्वित्झर्लंडला पोहोचलो. सगळीकडे व्हाईट स्नो, थंड हवा आणि फुल विंटर वाईब्स. बाहेर ऊन आणि आत कम्प्लीट स्नोफॉल फिलिंग. खरंच खूप मस्त एक्सपिरियन्स होता. ईशाला स्नो बॉल्स दिसल्यावर फुल एन्जॉय करायला लागली. तिचे पप्पा तिचे व्हिडिओ शूट करत होते. तिला नीट चालताही येत नव्हतं, कारण तिच्या साईजचे शूज अवेलेबलच नव्हते. पण तरीही ती स्नो बॉल्स घेऊन इकडे तिकडे धावत खूप एन्जॉय करत होती. नंतर राजनेही जॉईन केलं आणि आम्ही तिघंही मस्त स्नो बॉल फाईट केली. इथे एक क्यूट स्नोमॅन पण आहे. त्यानंतर राजने स्नो स्लाइड्स एन्जॉय केले आणि आमची ईशा कशी वॉक करते ते बघा. किड्ससाठी पण खूप फन ॲक्टिव्हिटीज आहेत. बम्पिंग कार राईड पण आहे आणि त्यामध्ये खूप मजा येते. आम्ही तर 2 वेळा राईड केली. मग राजने मला स्नो स्लाईड सेक्शनमध्ये पाठवलं. ओ माय गॉड! मी इतकी घाबरले की स्लाईडच्या लास्टपर्यंत पोहोचलेच नाही. मग एंडला सुरू झाला स्नो गन शो विथ डीजे म्युझिक. हे स्नो वर्ल्ड मधला बेस्ट पार्ट होता. मस्त डीजे सॉन्ग, स्नोफॉल आणि सगळे एकत्र डान्स करत होते. ईशा तर फुल डान्स मोडमध्ये होती आणि स्नो बॉल्स उडवण्यात बिझी होती. फुल ऑन मस्ती. त्यानंतर आम्ही इग्लूमध्ये गेलो. मला बघून ईशा पण लगेच माझ्यासोबत आली. बघता बघता आमचा 1 hour कसा गेला ते आम्हाला कळालंच नाही. आणि एंड मोमेंटला ईशा पण म्हणाली, "मम्मा मला बाहेर जायचं आहे, खूप थंडी वाजत आहे."
सो ओव्हरऑल सांगायचं झालं तर सुरुवातीला खूप थंडी वाटली, पण काही मिनिट्स नंतर बॉडी ॲडजस्ट होते. स्नोमध्ये चालणं, गेम्स खेळणं आणि मस्त फोटोज क्लिक करणं फुल एन्जॉयबल एक्सपिरियन्स होता. जर तुम्ही हैदराबादला एस्पेशली समर सीझनमध्ये व्हिजिट करत असाल तर स्नो वर्ल्डला नक्कीच व्हिजिट करा. स्नो सेशन नंतर आम्ही विंटर क्लॉथ सबमिट केले आणि फर्स्ट फ्लोअरवरती गेलो. इथे तुम्हाला काही अट्रॅक्शन्स बघायला मिळतात, म्हणजेच लिव्हिंग डेड, रेन फॉरेस्ट, आर्ट गॅलरी, अपसाईड डाऊन वर्ल्ड आणि कलेडो ऑप्टिकल इल्युजन. तर इथेच एक किड्स प्ले झोन पण आहे जो फ्री आहे. जर तुम्ही किड्स सोबत येत असाल तर हे अट्रॅक्शन नक्कीच एक्सप्लोर करा, त्यांना खूप मजा येईल. ईशाने पण प्ले एरियामध्ये मस्त एन्जॉय केला. फर्स्ट अट्रॅक्शन होता लिव्हिंग डेड. मी नाही गेले कारण ईशा प्ले एरियामध्ये खेळत होती, सो राजनेच एन्जॉय केला. नेक्स्ट होता रेन फॉरेस्ट. इथे आर्टिफिशियल जंगल, वॉटरफॉल्स, रेन इफेक्ट्स, ॲनिमल साऊंड्स आणि ग्रीनरीमुळे असा फील येतो की आपण खरंच रेन फॉरेस्टमध्ये वॉक करतोय. नेचर लव्हरसाठी हा खूप रिलॅक्सिंग एक्सपिरियन्स आहे. त्यानंतर आम्ही आर्ट गॅलरीमध्ये गेलो. इथे ब्युटिफुल पेंटिंग्स, क्रिएटिव्ह स्कल्पचर्स आणि युनिक आर्टवर्क्स डिस्प्ले केले आहेत. आर्ट लव्हरसाठी हे प्लेस खूप इंटरेस्टिंग आहे आणि फोटोग्राफीसाठी पण खूप सुंदर बॅकग्राऊंड मिळतो. नेक्स्ट स्टॉप होता अपसाईड डाऊन वर्ल्ड. या अट्रॅक्शनमध्ये सगळंच उलट आहे. बेड, किचन, लिव्हिंग रूम, फर्निचर सगळं सिलिंगवर दिसतं. लास्ट अट्रॅक्शन होतं कलेडोज ऑप्टिकल इल्युजन. इथे 3D आर्ट, मिरर रूम्स, ऑप्टिकल इल्युजन वॉल्स आणि इंटरॅक्टिव्ह डिस्प्लेमुळे तुमचे ब्रेन लिटरली कन्फ्यूज होतात. प्रत्येक रूममध्ये वेगवेगळे क्रिएटिव्ह फोटोज, आयडियाज मिळतात आणि खूप फन एक्सपिरियन्सही येतो. मग दिवसाची परफेक्ट एंडिंग केली हैदराबादच्या हार्टमध्ये असलेल्या चार मिनारला व्हिजिट करून. चार मिनार समोरचा लाड बाजार बँगल्स, पर्ल्स आणि शॉपिंगसाठी खूप फेमस आहे. इव्हनिंग लाइटिंगमध्ये चार मिनार अजूनच ब्युटिफुल दिसतो आणि फोटोग्राफीसाठी हा बेस्ट टाइम असतो. इथे खूप क्राऊड असतो कारण हा शॉपिंग हब पण आहे, म्हणून तुमची बिलॉंगिंग्सची काळजी नक्कीच घ्या. मग आम्ही तिकीट घेऊन वर गेलो. चार मिनारच्या स्टेप्स खूप नॅरो आणि डिफिकल्ट आहेत. ईशा पण तिच्या पप्पांचा सपोर्ट घेऊन स्टेप्स चढत होती. आणि फायनली वर पोचल्यावर टॉप वरून दिसणारा व्ह्यू एकदम अमेझिंग होता. चारी बाजूला मार्केट, शॉपिंग स्टॉल्स आणि फुल हैदराबादचा वाईब. आतून पण चारमिनार खूप ब्युटिफुल दिसतो. क्राऊड खूप होता आणि क्लोजिंग टाइम सुद्धा झाला होता, म्हणून परफेक्ट फोटोज नाही काढता आले, पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूपच अमेझिंग होता. सो असा होता आमचा हैदराबाद डे 4. नेक्स्ट व्लॉग खूपच स्पेशल आणि इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आम्ही हैदराबादमधल्या एका फेमस पॅलेसमध्ये स्टे करत आहोत. सो स्टे ट्यून. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. अंटिल देन, बाय बाय.